मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिली श्रेयससोबतची वाई, पाचगणी आणि महाबळेश्वर ट्रिपमधील भन्नाट फनफेअरची मजा. वाई येथील फनफेअरमध्ये श्रेयसनं इतकी धमाल केली होती की रात्री तो पूर्णपणे थकून गेला होता. खेळ, लाईट्स, गर्दी, आवाज आणि सततची धावपळ या सगळ्यांमध्ये त्याने खूप एन्जॉय केलं. रात्री झोपताना सुद्धा तो फनफेअरमधल्या खेळांबद्दलच बोलत होता. पण मित्रांनो, लहान मुलांची ऊर्जा काही वेगळीच असते. कारण दुसऱ्या दिवशी सकाळी साहेब पुन्हा एकदम फ्रेश होऊन उठले. सकाळी उठल्या उठल्या त्याचा पहिला प्रश्न होता, "पप्पा, आज आपण कुठे फिरायला जाणार आहोत?" त्याच्या चेहऱ्यावरची उत्सुकता पाहून आम्हालाही खूप मजा वाटत होती. मित्रांनो, आजचा आमचा प्लॅन होता वाई जवळील मेनवली गावामध्ये असलेला ऐतिहासिक नाना फडणवीस वाडा आणि कृष्णा नदीच्या किनाऱ्यावर वसलेला प्रसिद्ध मेनवली घाट पाहण्याचा. हे ऐकताच श्रेयस अक्षरशः आनंदाने उड्यास मारू लागला. "चला ना पप्पा, लवकर जाऊया," असं म्हणत तो पटकन तयारही झाला. रूमच्या बाहेर सकाळचं वातावरण खूपच सुंदर होतं. हलकी थंड हवा, शांत परिसर आणि सकाळच्या सूर्यकिरणांनी सगळीकडे एक वेगळीच प्रसन्नता निर्माण केली होती. आम्ही बाहेर थोडे फोटो काढले. श्रेयस तर वेगवेगळ्या पोज देत फोटो काढण्यातच मग्न झाला होता. त्यानंतर पर्ल हॉटेलच्या बाहेर आम्ही गरमागरम चहा घेतला. सकाळच्या त्या वातावरणात गरम चहाचा घोट घेताना प्रवासाची मजा अजूनच वाढली होती. थोडा वेळ तिथे थांबल्यानंतर आम्ही निघालो मेनवलीच्या दिशेने. वाई शहरातून बाहेर पडताना रस्त्यावर फारशी गर्दी नव्हती. सकाळची शांत वेळ असल्यामुळे प्रवास खूप सुंदर वाटत होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला दिसणारी झाडं, जुन्या वास्तू आणि ग्रामीण वातावरण मनाला वेगळीच शांतता देत होतं. तेवढ्यात आम्हाला एक भव्य ऐतिहासिक दरवाजा दिसला. त्या दरवाजातून जाताना अक्षरशः असं वाटत होतं की आपण इतिहासाच्या एखाद्या जुन्या काळामध्ये प्रवेश करत आहोत. त्या जुन्या दगडी बांधकामामध्ये एक वेगळंच आकर्षण होतं. श्रेयससुद्धा गाडीमधून बाहेर बघत सगळं निरीक्षण करत होता. काही वेळातच आम्ही पोहोचलो मेनवली गावामध्ये आणि समोर दिसला ऐतिहासिक पेशवेकालीन नाना फडणवीस वाडा. मित्रांनो, हा वाडा इतिहासामध्ये खूप महत्त्वाचा मानला जातो. पेशव्यांच्या काळातील वास्तुकलेचं सुंदर उदाहरण म्हणजे हा वाडा. चित्रपट आणि मालिकांच्या शूटिंगसाठीही हे ठिकाण खूप प्रसिद्ध आहे. वाड्याच्या समोरील भिंतीवर त्या वास्तूबद्दल माहिती देणारे बोर्ड लावले होते. आम्ही ती माहिती थोडी वाचली, काही फोटो काढले. इतिहासाशी जोडलेली अशी ठिकाणं पाहताना नेहमीच एक वेगळी भावना मनामध्ये निर्माण होते. त्यानंतर आम्ही निघालो वाड्याच्या पाठीमागे असलेला घाट पाहायला. उजव्या बाजूला वळल्यावर आम्हाला एक खूप मोठं झाड दिसलं. त्या झाडाची सावली इतकी दाट होती की उन्हातही तिथे थंडावा जाणवत होता. तिथे थोडा वेळ थांबून आम्ही काही फोटो आणि व्हिडिओ शूट केले. त्यानंतर आम्ही हळूहळू घाटाकडे खाली उतरायला सुरुवात केली. थोडं खाली गेल्यावर वाड्याच्या बाजूला एक जुना दरवाजा दिसला. त्या दरवाजातून वाड्याचा आतील भाग थोडासा दिसत होता. जुनं दगडी बांधकाम, लाकडी रचना आणि शांत वातावरण पाहून त्या काळातील जीवन कसं असेल याची कल्पना येत होती. पुढे घाटाजवळ पोहोचल्यावर समोरचं दृश्य पाहून आम्ही काही क्षण तिथेच थांबलो. समोर शांतपणे वाहणारी कृष्णा नदी, नदीच्या काठावर बांधलेला सुंदर घाट आणि बाजूला दिसणारं मंदिर. संपूर्ण वातावरण इतकं शांत आणि सुंदर होतं की तिथून निघावंसंच वाटत नव्हतं. तिथे एक मोठा दगडी पार होता आणि त्यावर उभं होतं विशाल पिंपळाचं झाड. त्या झाडाची सावली पारावर पसरली होती. काही लोक तिथे शांतपणे बसले होते. कुणी नदीकडे पाहत होतं तर कुणी गप्पा मारत होतं. श्रेयस आणि आम्हीही त्या पारावर जाऊन बसलो. त्या ठिकाणची शांतता आणि समोरचं सुंदर दृश्य मनाला खूप सुखावणारं होतं. आम्ही तिथले काही सुंदर सिनेमॅटिक शॉटसुद्धा कॅमेऱ्यामध्ये कैद केले.
मध्येच त्या सुंदर पाराजवळ श्रेयसला एक फुलपाखरू दिसले. फुलपाखरू इकडून तिकडे उडत होते आणि श्रेयस त्या फुलपाखराला पकडण्याचा प्रयत्न करत होता. इकडून तिकडे उडणारं फुलपाखरू आणि श्रेयसची त्याला पकडण्याची धावाधाव. त्यामुळं तेव्हा तिथं एक नाही 2 फुलपाखरं दिसत होती. लहान मुलं म्हणजे फुलपाखरच असं का म्हणतात ते त्यावेळी कळालं. त्यानंतर श्रेयस आणि श्रेयसच्या मम्मीचे काही फोटो काढले. श्रेयस तर तिथे खूपच खुश झाला होता. कधी धावत होता, कधी पोज देत होता, तर कधी नदीकडे बघत बसत होता. पण इतक्यात त्याचं लक्ष गेलं नदीमध्ये खेळणाऱ्या मुलांकडे. काही मुलं नदीमध्ये पोहत होती, काही टायर ट्यूब घेऊन पाण्यात मजा करत होती. त्यांना पाहून श्रेयसलाही पाण्यात उतरायची खूप इच्छा झाली. आणि मग सुरू झाला त्याचा हट्ट. पप्पा, मला पण पाण्यात जायचंय. शेवटी आम्हालाही त्याचा हट्ट मान्य करावाच लागला. श्रेयस लगेच नदीच्या काठावर गेला. पाण्यात पाय बुडवत तो मस्त खेळू लागला. पाण्याचे छोटे छोटे शिंतोडे उडवत तो खूप आनंद घेत होता. त्याला अजून पोहता येत नसल्यामुळे तो काठावर बसूनच पाण्याशी मस्ती करत होता. गावाकडची काही मुलं मात्र अगदी मस्त पोहत होती. त्यांना पाहून श्रेयस खूप उत्सुकतेने सगळं बघत होता. कधी हसत होता, कधी टाळ्या वाजवत होता. थोड्याच वेळात त्याचे कपडे पूर्ण भिजले. मग साहेब धावतच पारावर ठेवलेल्या बॅगजवळ गेले. तिथे नवीन कपडे घातले, केसांचा मस्त भांग पाडला आणि पुन्हा एकदम तयार झाले. मित्रांनो, अशा छोट्या छोट्या क्षणांमध्येच प्रवासाची खरी मजा दडलेली असते. मोठी पर्यटन स्थळं, प्रसिद्ध ठिकाणं यांच्याबरोबर असे साधे पण सुंदर क्षण आयुष्यभर लक्षात राहतात. थोडा वेळ अजून तिथलं सुंदर वातावरण अनुभवून आम्ही पुढील प्रवासासाठी निघालो. आता आमचं पुढचं डेस्टिनेशन होतं धोम येथील प्रसिद्ध नृसिंह मंदिर आणि सुंदर धोम धरण. तर मित्रांनो, तुम्हाला मेनवली येथील ऐतिहासिक नाना फडणवीस वाडा आणि कृष्णा नदीच्या काठावरचा हा सुंदर घाट कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.